घ्यायचं होतं असं वाटलेलं, पण ताईंनी ह्याच्यात पाठवले. तर बघू आता याच्यात काय काय आहे, काय काय पाठवले ताईनं. शीतलसाठी एक ड्रेस, ताईसाठी एक ड्रेस. तर शीतलला काही दिलं नाही, नवं लिहायचं नाही ना त्याला. मग दीक्षा ती म्हणली, दीक्षाला लिहू दे म्हणली एक दिवस आणि मग आण म्हणले. म्हणलं ठीक आहे. आणि तिथं काढून द्यायचं. तर माझ्या गादी आणायची बी अपदा झाली असती. तर खूप असं सुंदर ड्रेस पाठवले. तर हो का, मसाला सुद्धा त्या ताईनं परत एकदा पाठवला, बघू शकता. मसाला पॅकिंग मस्त ताईने केलेली आहे, कारण गेल्या बारचीने ही झालतं ना, त्यामुळं पॅकिंग मस्त केली त्या ताईनं. हे मसाला लय आवडतो दीक्षाला, आईला, कारण भाजीच एवढी सुंदर होती या. तर बघा 1 किलो मसाला पाठवलाय ताईनं, पोळी मसाला. वासच मला लय आवडतो, भाजी तर लय आवडते. भाजी आमच्या शिळी असली तरी 2 दिवस खाते ती भाजी याची, पण टेस्ट मस्त आहे याची. तर 1 किलो मसाला पाठवलाय. हे काय पापड, काय पापड मसाला आहे वाटतं ही. त्या ताईंना पाठवलं, थोडं थोडं टाकायचं पापडामध्ये, पण अजून काही आपण केलं नाही, कारण रेशन आलंय. त्यामुळं थोडी जरा अडचण असल्यामुळं आणि बहिणीचं असं झाल्यामुळं आता लगेच नाही. आणि पापडाच्या दिवसात सीजन, आपला बिझनेस लवकरच चालू होणार आहे. त्यावर हळूहळू मी करते, त्याच्यावर हात म्हणजे नाही का बसवायचा प्रयत्न. तर ही पण पाठवलंय ताईंना. तर साडी सुद्धा पाठवली अजून एक ताईंना, बघा. तर हा का ड्रेस, खूप छान ड्रेस आहेत, बघू शकताय तुम्ही. बघा मस्त ड्रेस आहेत, ताईला एकदम परफेक्ट बसते. तर ताईच्याच मापाच आहेत. बघू शकता, गोळा झालेत आता, त्यामुळं मस्त असा ड्रेस आहे. तर शीतलला पण बसतंय परफेक्ट. आणि ही पॅन्ट आहे लाज. आता शीतल लाजू नाही लिहित, ताई लिहिते. तिला फक्त एक ड्रेस आणि ही दी. तर ही बघू शकताय. आणि साडी पण खूप अशी सुंदर पाठवलेली आहे त्या ताईंना. मस्त असं अंगाला चोपल अशी साडी आहे की नाही. मस्त साडी पण आहे, कारण सिल्की साडी आहे, पण वाटती तशी आपल्याला. बघू शकता, सिल्की साडी आहे. ही अंगावर घातल्याने पण वाटणार नाही. तर आईला झाली साडी, आई घालेल आता. आणि ही ओढणी आहे त्याच्यावरली, बघू शकता. खूप छान आहे ओढणी पण. मस्त पॅकिंग त्या ताईनं करून पाठवली. आणि गादी तर लईच भारी. तर साडी पण छान आहे. अशा सिल्की साड्या आवडतात. त्या पुण्याच्या ताईनं पण पाठवलेली नाही का, सिल्कीच आहेत, पण ते कुठं जाताना ही मी ठेवणार नाही. कुठं जाताना ही घालायला ब्लाऊज शिवाय टाकले. तर आता त्या ताईंना वाटायचं की मी साड्या दिल्यात आणि ताई घालना साड्या, आहे की नाही. तसं काय नाही ताई, ती कुठं जाताना ही साड्या, आणि तुम्हाला माहिती आहे कामात वगैरे बाणूला घेऊन साड्या खराब होत्यात. कुठं कार्यक्रम कुणाचा असेल काय असेल तर आपल्याला साड्या असावं की नाही, म्हणून. आणि माझ्या स्वप्नात मी कधीच माझ्या स्वतःला साडी घेतली नाही, कधीच नाही. मला बहिणीच्याच साड्या असतात. ज्या बहीण आता शीतल आहे की नाही, तिच्या साड्या मला भरपूर असते त्या. आणि एक पुण्याला आहे बघा, कात्रजला काय निगडीला का काय, तिचं ब्लाऊज असतात मला. तिचं माप माझं माप एकच आहे. ती ते घरच्या घरी शिवली. आणि तिच्या पण साड्या मला असते त्या, आणि ब्लाऊज पण असते. आता आल्यावर ब्लाऊज 4 ठेवून गेली. तर ते अजून काय बसना, आता ती खराब झाली. तर शिलाई हे उसवा लागेल. कधी मी ब्लाऊज फक्त शिवले तर बघा, साड्या घेतलेल्या, नाहीतर मी कधी साडी घेतली नाही माझ्या स्वतःला. तर खूप छान असा मसाला पण आहे. आता संध्याकाळी चिकन आणायचं आणि बनवायचं, कारण लेस मला आवडतं ती. तर चला, खेडेगावाला असला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका भावा बहिणींनो, कारण तुमच्या लाईकची मला सध्या लय गरज आहे. नका का अजून काय होईना, कारण मला पण माझ्या मावशीकडे जायचं आहे बारक्या.
त्याला मावशी म्हणजे माझ्या मावस भावाला येतंय ना ते सगळं मोबाईलमधलं, त्याकडं कॉम्प्युटर ही सगळं आहे, त्याकडं जायचं आहे. पण बहिणीचं असं झाल्यामुळं ते जाणं योग्य दिसलं का, म्हणजे योग्य वाटत नाही मला, म्हणून मला काय नाही जाऊ वाटलं. मी नक्कीच जाईन. तर तुमच्या सपोर्ट असाच राहू द्या कायम, बानूवर असंच प्रेम राहू द्या, कारण बानूला तुमच्या सगळ्यांची सपोर्टची खरंच लई गरज आहे. कारण जर 4 पैसे आले तर बानू माझी अजून चांगली होईल. अजून अर्धा लिटर दूध आहे का नाही, तर 1 लिटर दूध चालू होईल. कारण अर्धा लिटरमध्ये अर्धा लिटर पाणी आहे, तर एवढी मोठी मुली पुरीला एवढं दूध पुरत नाही. 1 लिटर तिला लागतंयच. पण मी एवढं नाही करू शकत की 1 लिटर दूध त्या रतीत मी लावू शकत नाही. कारण 2000ला 200 कमी 2000, आणि माझं काम कधी लागतंय, मस्त काम आहे ती इथं, पण घरात बी लागतंय खायला, घरात बी. आणि वरचं तिला पण खायला हे असं काजू वगैरे बदाम असं आणावंच लागतंय, फळं ही आणावंच लागतात. त्यामुळं एवढं नाही मी करू शकत. तर तुमच्या सपोर्टची खरंच मला लई गरज आहे. नक्की आपल्या बानूसाठी एका अपंगाच्या आईचा तुम्हाला पूर्ण आशीर्वाद आहे. तुमचं असंच भरभरून जाईल आणि खूप चांगलं होईल. आणि बानूचा पण एका अपंगाचा तुम्हाला आशीर्वाद लागेल. तर चला हे